आज आपण झटपट बनवूया कोकणातील साध्या पद्धतीचे झणझणीत बांगड्याचे तिखले. त्यासाठी इथे घेतले आहेत 12 ते 15 लसूण पाकळ्या, त्यामध्ये चमचाभर जाडसर कोथिंबीरीचे देठ घातले आहेत आणि मीठ घालून जाडसर कुटून घेतले आहे. 4 मध्यम आकाराचे बांगडे स्वच्छ धुवून त्यांना कट देऊन घेतले आहेत. त्यावर आपण घालून घेऊया ठेचलेला लसूण आणि कोथिंबीर, पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 4-5 कोकम आणि त्याचबरोबर थोडी कोथिंबीर. 4-5 त्रिफळे ठेचून घालूया आणि 2 ते 3 मोठे चमचे तेल घालूया आणि सर्व मसाला एकत्र कालवून आपण बांगड्याला छान चोळून लावून घेऊया. हा मसाला बांगड्याच्या कटमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आणि आपल्या आवडीनुसार 1 ते 1.5 वाटी इतके पाणी घालून आपण तिखले उकळायला ठेवूया. तिखल्यामध्ये पाण्याचे प्रमाण अगदी जेवढ्यास तेवढेच असते. तसेच तेलाचे व तिखटाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 5 मिनिटे उकळल्यानंतर आपण बांगडे उलटून घेऊन पुन्हा एक वाफ आणूया. वरून कोथिंबीर घालूया. आपले गरमागरम झणझणीत कोकण स्टाईल बांगड्याचे तिखले तयार. हे आंबट तिखट चवीचे तिखले गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर खूपच अप्रतिम लागते. आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.